उपस्थित सर्वांचं प्रथमतः मी सहर्ष स्वागत करतो. जून 2021च्या पहिल्या आठवड्यात स्टार न्यूज सोलापूरची स्थापना झाली. त्या अगोदर गेले 20 वर्षापासून पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य, स्वर्गीय कैलासवासी आप्पासाहेब काडादी यांचे स्थापित दैनिक संचारमध्ये दक्षिण सोलापूर तालुका प्रतिनिधी म्हणून मी काम करत होतो. एक काहीतरी वेगळं करावं या हेतूनं स्टार न्यूज सोलापूरची स्थापना झाल्यापासून दरवर्षी आपल्या वर्धापन दिनानिमित्त एक वेगळं उपक्रम, आपल्याच लोकांचा आपण एक गेट टुगेदर या नात्यानं सत्कार करावं, पुरस्कार द्यावं या हेतूनं आपण कार्यक्रम आयोजित करतो. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला नेहमीच आमचे पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलवडे साहेब आहेत, दैनिक तरुण भारतचे संवादचे वृत्तसंपादक विजय देशपांडे साहेब आहेत, यांचा पाठीवर हात नेहमीच असतो. आणि आजच्या कार्यक्रमाचं एक वेगळेपणा मला सांगावंसं वाटतं आहे. सोलापूर शहरचे सहाय्यक पोलीस आयुक्त सन्माननीय राजन माने साहेब हे 31 मेला रिटायर झाले, सेवानिवृत्त झाले. त्यांचा सत्कार स्टार न्यूजच्या वतीनं राहिलं होतं. मग तेव्हा मला वाटलं की आपण स्टार न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना बोलवावं एक गेस्ट म्हणून, आणि आपल्या लोकांचं पुरस्कार देऊन सन्मान त्यांच्या हस्ते व्हायला पाहिजे. आणि त्यांचंसुद्धा या ठिकाणी स्टार न्यूजच्या वतीनं सत्कार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास माने साहेबांना बोलवलं. सोलापूर शहरचे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपले अरविंद माने साहेबसुद्धा आपल्याला नेहमी सहकार्य करत असतात. ते पण या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. आणि या पुरस्कारासाठी आम्ही आमच्याच स्टार न्यूज परिवारातील सदस्यांचं या ठिकाणी आम्ही पुरस्कार देऊन सन्मान करतो आहे. विजयपूरचे पत्रकार आहेत दीपक शिंद्रे साहेब, गेले 32 वर्षापासून ते विजापूरला जरी असले तर मराठीचं लेखन त्या ठिकाणी करून आपल्या मराठी वृत्तपत्राला त्यांनी बातमी पुरवतात. मला खूप अभिमान वाटतो त्यांचा. दीपक शिंद्रे साहेब आता सध्या मला वाटतं 63 वर्षाचे आहेत. त्यांचा या ठिकाणी आम्ही विशेष सन्मान करतो आहे. नवराष्ट्राचे आपले मित्र बोरामणीचे संतोष आचलेरे हे सुद्धा नवयुवक आहेत. ते माझे सहकारी आहेत, त्यांच्याबरोबर मी संचारला काम केलो. त्यांचं पण नेहमी मला मार्गदर्शन लाभतं. त्यांचंसुद्धा या ठिकाणी पत्रकार भूषण म्हणून या ठिकाणी आम्ही सन्मान करतो आहे. आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळी गावचे एक उपक्रमशील शिक्षिका सन्माननीय सविता पाटील मॅडम यांचंसुद्धा या ठिकाणी स्टार न्यूज सोलापूरच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सन्मान करतो आहे. औजगावचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील औजगावचे शिरसेल नरसवंडे माझे सहकारी, गेले 39 वर्षे सिद्धेश्वर कारखान्यात त्यांनी अतिशय प्रामाणिकपणानं काम केले. ते सुद्धा 31 मेला रिटायर झाले. आपल्या सहकार्याचं या ठिकाणी स्टार न्यूजतर्फे सत्कार करावं, सन्मान करावा असं मला वाटलं. अण्णांना पण निमंत्रण दिलं मी, सर तुम्ही पण या अण्णा, या ठिकाणी तुमचं पण सन्मान होतं आहे. अशा पद्धतीनं स्टार न्यूजचं या ठिकाणी एक गेट टुगेदर स्नेह मेळावा दरवर्षी आम्ही करतो आणि सर्वांच्या सहकार्यानं ह्या गोष्टी होत असतात. एवढंच या ठिकाणी सांगून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. आज समाजामध्ये सगळीकडं ओरड आहे की समाज बदललं आहे, समाज बिघडलं आहे, माणसं पहिल्यासारखी राहिली नाहीत. पण म्हणतात ना, टेकड्यांच्या टेहळणीमध्ये गौरीशंकराची हेटाळणी होऊ नये म्हणून आम्ही स्टार न्यूज परिवारातर्फे समाजामध्ये समर्पित भावनेने जे काम करतात अशा काही निवडक लोकांना सन्मानित करून त्यांना समाजासमोरच ताठ मानेनं उभं करण्याचं काम
गेल्या 5 वर्षापासून या ठिकाणी करत आहोत. यामध्ये विविध पुरस्कार असतात. समाजभूषण असेल, पत्रकारभूषण असेल, विद्याभूषण असेल, अशा पुरस्कारांनी आम्ही समाजामध्ये जे मनापासून काम करतात, तळमळीनं काम करतात, समाज घडवण्याचं काम करतात आणि समाजाला दिशा देण्याचं काम करतात, अशा मान्यवरांचं सन्मान या ठिकाणी आम्ही करतो आहे. आजही अशाच सन्मानाला आपण सुरुवात करतो आहे. प्रथमतः पत्रकारभूषण. खरं तर मी मगाशीच म्हटलं, पत्रकार हा समाजाचा आरसा असतो आणि पत्रकार हा खरं तर न्यायाधीशाची भूमिका तो बजावत असतो. कारण जर सत्ताधीश बिघडले तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम हा पत्रकार करतो आणि समाजाला जागा करण्याचं काम पत्रकार करत असतो. म्हणून या समाजामध्ये पत्रकाराला फार मानाचं स्थान आहे. परंतु लोकशाहीला आधार देणारा पत्रकार आजही निराधारच आहे. कारण त्याला सरकारच्या माध्यमातून कुठलाही आधार अजूनपर्यंत मिळालेला नाही. तरीसुद्धा मला समाजाला घडवायचं आहे, मला समाजाला या लोकशाहीला वाचवायचं आहे, या भूमिकेतून पत्रकार हे काम करत असतात. अशाच समर्पित भावनेतून काम करणारे पत्रकार संतोष आचलारे यांचा मी थोडक्यात या ठिकाणी अल्पपरिचय करून देतो. संतोष आचलारे हे सोलापूरमधील अनुभवी वृत्तपत्र पत्रकार आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून BA अर्थशास्त्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून BM CJ ही पत्रकारितेची पदवी घेतलेली आहे. गेल्या 15 वर्षापासून तरुण भारत सोलापूर येथून उपसंपादक म्हणून 2009 साली त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे. दैनिक पुढारी, दैनिक लोकमत आणि दैनिक तरुण भारत संवादचे रिपोर्टर म्हणून आणि वरिष्ठ उपसंपादक म्हणून ते काम करत आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे. सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व कृषी या विषयांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. त्यांच्या या कार्याला कौतुक करण्यासाठी आपण स्टार न्यूज परिवाराकडून त्यांना पत्रकार भूषण पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करतो आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करावा. शिक्षिका सौ सविता अशोक पाटील 2005 पासून त्या शिक्षिका म्हणून जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत आहेत. आत्तापर्यंत विविध पुरस्कारांनी शासनाकडून व विविध संघटनेकडून त्यांच्या कार्याचा गौरव या ठिकाणी करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका दक्षिण सोलापूरकडून त्यांना यापूर्वी गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. यानंतर जिल्हास्तरीय शिक्षक व्यक्तिमत्व विकास सांस्कृतिक स्पर्धेत 2य क्रमांक त्यांनी मिळवलेला आहे. आत्तापर्यंत विविध संघटनेकडून, शासनाकडून त्यांना 9 पुरस्कार या ठिकाणी मिळालेले आहेत. त्यांच्या त्या कार्याची दखल घेत स्टार न्यूज परिवाराकडून त्यांना विद्याभूषण पुरस्काराने आज सन्मानित करण्यात येत आहे. मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित सत्कार करावा. कार्यरत आहेत आणि विशेष म्हणजे विजापूर जिल्ह्यात ते राहतात आणि मराठी पत्रकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. खरं तर समाजसेवेची सुद्धा त्यांना प्रचंड आवड आहे. 1998 साली पत्रकारिता क्षेत्रात ते पदार्पण केलेले आहेत. दैनिक केसरी सोलापूरच्या विजयपूर जिल्हा वार्ताहर म्हणून त्यांनी त्यांच्या कार्याला प्रारंभ केलेला आहे. त्यानंतर दैनिक संचार, दैनिक तरुण भारत, दैनिक सामना, दैनिक सुराज्य, दैनिक ललकार सांगली, दैनिक केसरी सांगली, दैनिक महासत्ता, साप्ताहिक कालीगंगा इचलकरंजी,
दैनिक स्वतंत्र प्रगती बेळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. तर स्वतःचा त्यांचा समाचार विजापूरच्या संपादक पदावरती ते कार्यरत आहेत. ते त्यांचं स्वतःचं सुद्धा एक पत्रक आहे. सध्या दैनिक संचार सोलापूर, दैनिक पुढारी बेळगाव, तसेच सोलापूर 24 तास न्यूज चॅनल, स्टार न्यूज चॅनल विजयपूरचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत आहेत. आणि एवढ्या दीर्घ काळापर्यंत या कार्याला वाहून घेऊन त्यांनी या ठिकाणी पत्रकारितेसमोर एक आदर्श निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना पत्रकार भूषण पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात मी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. श्रीशैल रामगोंडा नरसगोंडे, औज मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. 12वीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना कुमठे या ठिकाणी त्यांनी 39 वर्ष सेवा करून 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत. एक प्रगतशील शेतकरी, सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांचे निश्चिम भक्त, धार्मिक सामाजिक क्षेत्रातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्यात त्यांची ओळख आहे. यांना आज सोलापूर स्टार न्यूज यांच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुरस्कार घेण्यासाठी पुढे यावं. घोसल्यामध्ये ते चारा नसतं, त्याला उडावंच लागतं. प्रत्येकजण काम करतं, परंतु प्रामाणिकपणे काम करणाऱ्याची कोणीतरी अशी दखल घेतली, त्यांचा विशेष सन्मान केला तर त्यांना अतिशय आनंद होत असतो. त्यांना कृतार्थता वाटत असते, धन्यता वाटत असते. याच्यासाठी केला होता अट्टहास ही एक भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. खरं तर अशीच भावना या पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या मनामध्ये असणार आहे. ज्यांना विद्याभूषण पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं, त्यांना या पुरस्काराविषयी काय वाटतं हे त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया. त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. उपस्थित सर्व, आज आपण स्टार न्यूज सोलापूर 5वा वर्धापन दिन पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त आज आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. समाजात, देशात आणि संपूर्ण जगात घडणाऱ्या विविध घटनांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणारे आणि तसेच प्रत्येक घटनेमागील सत्यासत्य पडताळणा करण्याची क्षमता या लहान मुलांमध्ये किंवा सगळ्यांमध्येच नकळतपणे रुजवण्याचे कार्य करण्याचे स्रोत आहे ते म्हणजे प्रसारमाध्यम. आणि त्याचपैकी एक प्रसारमाध्यम म्हणजे स्टार न्यूज सोलापूर. ते हे काम अगदी 20 वर्षापासून व्यवस्थितरित्या करत आहेत. तर पहिल्यांदा स्टार न्यूज आम्हाला अचानकच फोन आला की आमच्याकडनं प्रस्ताव नाही, माहिती नाही, काही नाही. तर मला या विद्याभूषण पुरस्कारासाठी त्यांनी माझी निवड केली, मला त्यांनी पात्र समजलं. यानिमित्त मी प्रथमतः त्यांचे आभार मानते. तर शिक्षण क्षेत्र हे खूप पवित्र असं क्षेत्र आहे, जिथं आमचा संबंध सजीव घटकाशी असतो. समाजातील इतर सगळेच व्यवसाय पहा, तिथं सजीव घटकाशी संबंध नसतो. इथं आम्ही लहान मुलांमध्ये असतो. तर अशा या पवित्र क्षेत्रात काम करण्याची संधी परमेश्वराने मला दिली, याबद्दल मी परमेश्वराची खूप ऋणी आहे. आणि तसेच इथं मला येऊन माझा हा पुरस्कार वितरण केला त्याबद्दल स्टार न्यूजचे मी पुनश्च एकदा आभार मानते. आणि तसेच हे जे शिक्षण क्षेत्रात संधी मला मिळाली एक शिक्षक म्हणून, तर शिक्षक म्हणून मी खूप समाधानी आहे. कारण या क्षेत्रामुळे माझा स्वतःचा तर विकास होतोच, तसंच याचा फायदा आर्थिक मानसिकदृष्ट्या कुटुंबाचाही विकास होण्यास हे जे क्षेत्र आहे ते सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं आहे. कारण यातून आम्हाला भावी पिढी घडवण्याची संधी किंवा भावी नागरिक घडवण्याची संधी इथं मिळत असते.
आणि ते कार्य मी जवळजवळ आता 20 वर्ष झालं अगदी प्रामाणिकपणे आणि मन लावून करत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी माझ्या कार्याचा मोबदला किंवा पुरस्काराच्या रूपात मला मिळाला. कारण तुम्ही दिलेला हा जो पाठीवरची एक थाप आहे, त्या थापेमुळे आणखीन चांगल्या प्रेरणेने काम करण्याची उमेद आमच्यामध्ये निर्माण होते. त्याबद्दल मी पुनश्च एकदा स्टार न्यूज सोलापूरतर्फे स्टार न्यूज सोलापूरला माझ्याकडून आभार मानते. धन्यवाद. सोलापूरचं कौतुक करण्यासाठी त्याच्या कार्याचं दखल घेऊन आमच्या विनंतीला मान देऊन अनेक मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. या पाहुण्यांचं मनोगत ऐकणं म्हणजेच आपलीच अनुभवाची कक्षा रुंदावण्यासारखी आहे. आज 2 पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर पोलिसांचं ब्रीदच आहे, सदरक्षणाय खलनिग्रहणाय. मला तर पोलिसांकडे पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्णाची आठवण होते. कारण त्यांनीसुद्धा भगवद्गीतेत असं म्हटलेलं आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये जन्म घेतो. भगवान श्रीकृष्ण प्रत्येक युगामध्ये येतात की नाही मला माहीत नाही, पण सज्जनांनी हक्कानी ज्यांच्याकडे जावं असा देव माणूस म्हणजे पोलीस. खरं तर खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर असते आणि ही जबाबदारी यथायोग्य पार पाडत समाजामध्ये स्वास्थ्य निर्माण करण्याचं काम, सामाजिक आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम पोलीस प्रशासन नेहमी करत असतं. अशा प्रशासनामध्ये वरिष्ठ पदावरती काम करत असताना अनेक आव्हानं त्यांच्यासमोर उभे राहतात आणि त्या सर्व आव्हानं पेलत समाज सुस्थितीत ठेवण्याचं, सामाजिक आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम करणारे जे आमचे सोलापूर शहरातील गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत माननीय श्री अरविंद माने साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. यांच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसेच समोर बसलेले सर्व आदरणीय बंधू आणि भगिनींनो, मागील 2 वर्षापासून मी सोलापूर शहर या ठिकाणी नेमणुकीस आलेलो आहे. 2 वर्षापूर्वी सोलापूर शहरात बदली झाल्यानंतर या ठिकाणी जेल्लोड पोलीस स्टेशन, त्यानंतर फौजदार तावडी पोलीस स्टेशन आणि त्याच्यानंतर गुन्हे शाखा या ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळाली. या कालावधीत सोलापूर शहरातील जवळजवळ सर्वच पत्रकार काही नाही काही कारणानं आमच्या संपर्कात आले. तसेच नंदकुमार वारे यांचा देखील संपर्क जेल्लोड पोलीस स्टेशनला आल्यापासून झाला आणि सतत काही नाही काही इंटरॅक्शन होत राहिलं. आमच्याकडे काही घटना असतील, काही उघडकीस गुन्हे आलेले असतील किंवा काही संदेश द्यायचा समाजामध्ये, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही तो समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्यास त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे साथ दिलेली आहे. आता त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की जून 2021 त्यांनी स्वतंत्रपणे स्टार न्यूज हे चॅनल सुरू केलं आहे आणि आज 5व्या वर्धापन दिनानिमित्त अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद इथं आपल्या उपस्थितीतून दिसून येत आहे. या चॅनलच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी त्यांना माझ्यातर्फे तसेच माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून चांगलं काम समाजामध्ये घडावं ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. दुसरे जे प्रमुख पाहुणे आहेत, मी मगाशी सांगितलं युलेशे रोप लाविलियाद्वारा त्याचा वेलो गेला गगनावर. या उक्तीप्रमाणे अगदी शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन पोलीस खात्यात वरच्या पदापर्यंत पोचलेले आणि निरंतर समाजाची सेवा करत करत एक कृतार्थ भावनेने 31 मे रोजी सेवानिवृत्त झालेले आणि आज विशेष रूपाने आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असणारे राजन माने साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. स्टार न्यूज यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मंचकावर उपस्थित असणारे आमचे सहकारी मित्र अरविंद माने खेलबुडी साहेब आणि दुसरे पत्रकार आणि सर्व उपस्थित समुदाय आणि ज्यांना पारितोषिक मिळाले त्यांचंही. तर आजचा स्टार न्यूजचा कार्यक्रम आहे, त्यासाठी मला त्यांनी आयोजित केला, सत्कार केला, त्याबद्दल प्रथम तर मी त्यांचे धन्यवाद मानतो.
आणि त्याने जो कार्यक्रम आयोजित केला आहे खरंच खूप चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या ठिकाणी आपण नवीन समाजाची पिढी घडवणारी शिक्षक लोकांना सन्मानित केलेला आहे. आपला जो समाज कसा चालला आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवणारे पत्रकार आहेत, त्यांना पण त्यांनी सत्कार केला आहे. आणि जे सत्कार केले ते खरंच खूप चांगले म्हणजे सन्मानित व्यक्ती आहे. त्यांची 25-30 वर्षे त्या ठिकाणी सर्व्हिस झालेली आहे. वेगवेगळ्या पत्रकारात त्यांनी काम केलेलं आहे. आमच्या मॅडमला खूप सन्मानित केलेलं आहे. कारण शिक्षक हा समाजाचा आदर्श घटक आहे आणि त्या शिक्षकामुळं पुढची पिढी घडत असते. आणि हे शिक्षक आपले जेवढे चांगलं कार्यकौशल करतील शिक्षक लोक, तर आपली समाजाची पिढी खूप चांगली घडत जाईल आणि आपल्या देशाचा विकास होईल. म्हणून त्यांनी जे निवडलेले शिक्षक हे खूपच खरं गरजेचे आहे. त्यांचा सत्कार होणं, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. समाजात त्यांचा मान सन्मान मिळालाच पाहिजे यासाठी हे आहे. आणि जे समाजात जे काही चुकीचं घडत आहे, वेगवेगळ्या मार्गाला जात आहेत आणि पत्रकार म्हणून त्यांनी जे काम करत आहेत आणि समाजाला दिशा देत आहेत, हे खूप कीर्तिवंत लोक आहेत. त्यांचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे. आणि आम्ही पोलीस हा समाजाचा एक अप्रामाणिक घटक आहे. त्यांनी चांगलं काम केलं तरी कोणी काय चांगलं म्हणेल असं म्हणत नाही, आणि वाईट काम केलं तर संपूर्ण समाज आमच्यावर तावून सुलागून उठतो. माझं असं स्पष्ट मत आहे. माझ्या आता 33 वर्ष सेवा झाली. पत्रकारांशी खूप चांगले संबंध आले. पत्रकारांनी किंवा समाजाने टीका केली पाहिजे, पण ती टीका हे एक ठराविक मर्यादेपर्यंत केली पाहिजे. आणि टीका करताना जिथं चुकतं आहे ते दाखवून दिलं पाहिजे आणि आम्ही त्यात सुधारणा केल्या पाहिजे. ह्या मताचा आहे. आमचे पत्रकार सगळ्यांना मी नेहमी बोलतो, तुम्ही आमचा चुका निश्चित दाखवत जावा, आम्हाला सांगत जावा ह्या ठिकाणी चुकतं, ह्या ठिकाणी असं झालं, ह्या ठिकाणी. कारण पोलीस किंवा आम्ही काम करतो, आम्हाला काय समाजमान्य नाही. जी माहिती तुमच्याकडून मिळते त्यातून आम्ही पुढं जातो. मग कदाचित ती माहिती देणारी चुकीची पण देऊ शकतात, पण आम्ही त्यातून पुढं निष्पन्न होतं. पण तीच माहिती आम्हाला तुमच्याकडून समाजाकडून जर लवकर मिळाली आणि समाजाकडून सहकार्य मिळालं तर एक पोलीस म्हणून. आणि आपल्या सोलापूर शहराचा, मी सोलापूर शहराचा, त्यामुळे मी खूप जास्त इथं थोडंसं, मी तर कधी बोलत नाही, पण सोलापूर शहरात आल्यापासून मी बोलायला लागलो आहे. कारण आपला समाज सुधारला पाहिजे, आपला गाव सुधारलं पाहिजे, ह्या गावातूनच विकास झाला पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, काल परवा आमच्याच लोकात आमच्याच पोलीसवाल्यांनी म्हणजे आपल्या सोलापूरबद्दल बोलत होते. मी त्यांच्याकडे परत उलटून टीका केली. सोलापूर मी कुठलाही शहर असू द्या, मी ज्या ठिकाणी मी नागपूरला बदलून गेलो, कारण नागपूरला मी जाऊन नागपूरची लोक त्यांची दिशा बदलू शकत नाही, कारण ते त्यांचा समाज आहे, त्या ठिकाणी ते काम करत असतात, त्याप्रमाणे ते राहत असतात. पण त्या समाजात जाऊन आपण चांगलं काम कसं करतो हे पाहणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं, तुम्ही पण आमच्यात आलात, आमच्यासारखं राहा. आमच्या शहरात आहेत काही चुकीच्या घटना, त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. असं टीका वगैरे करून नाही होत, त्या सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण समाजानं पण सहकार्य दिलं पाहिजे. आपल्याकडे एवढं वाद्य वाजतं, हे वाजतं, हे समाजाच्या पुढच्या पिढीसाठी हे खूप काही चांगलं नाही. तुम्ही वाद्य न वाजवता आपल्या समाजात जे गरीब आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करा. ते चांगले शिकले तर तुमच्याच मंडळासाठी तो चांगलं काम करून त्या मंडळाला अजून पुढं आपल्याला मदत करेल आणि अजून आपली पिढी पुढं चांगले जाण्यासाठी प्रयत्न करेल. हे आपण पत्रकारांनी पण आम्हाला सहकार्य केलं. आणि माझ्या नॉलेजप्रमाणे तुमचे बी असेल, 100% नाही म्हणत, पण एक 70-80% तर वाद्य कमी झालेलं आहे. आणि आपल्या समाजासाठी, आपल्या वयोवृद्ध लोकांसाठी, बालपणासाठी, गरोदर महिलासाठी हा खूप फायद्याची गोष्ट आहे. यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित काम करा. आपल्या सोलापूरला विकासाची खूप संधी आहे, कारण कुठल्याही शहरात एवढे महामार्ग जात नाहीत. आणि ह्या महामार्गाच्या बाजूला आपल्याला 3-4 धार्मिक स्थळं मिळालेले आहेत. अक्कलकोट आहे, गाणगापूर आहे, तुळजापूर आहे, पंढरपूर आहे, आपल्या सोलापूरचं सिद्धेश्वर महाराज आहेत. तर एवढी चांगली स्थळं आहेत. आणि त्यामुळं एक धार्मिक विकास म्हणण्यापेक्षा एक पर्यटन विकास, धार्मिक पर्यटन विकास खूप चांगला होऊ शकतो आणि आपल्या शहराचा विकास होऊ शकतो. या दृष्टीनं सगळ्यांनी आपण प्रयत्न करणे आणि आपलं सोलापूर शहर सुरू. आणि त्यातून मी एक छोटीशी घटना सांगेन. तर एक व्यक्ती, एक कुटुंब जर आपल्या सोलापूरला आलं, ती कमीत कमी 5,000 ते 10,000 रुपये खर्च करून जाते या ठिकाणी. मग ती लोकं कशी येतील? आणि आपल्या शहराचा 5,000 ते 10,000 म्हणजे
आपल्याला रिक्षा भाडं देईल, एखादी गाडी भाड्यानं करायला लावली, हॉटेलमध्ये जेवेल, म्हणजे किती प्रकारचं त्या ठिकाणी विकासाच्या दृष्टीनं जाऊ शकतं आहे. पण हीच लोक सरळ जर गाडीने येऊन निघून गेले तर काय नाही, तीच लोक सोलापुरात राहिली पाहिजे. मग त्यासाठी आपल्या एस.टी. स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, आपले जे रिक्षाबंधू आहेत त्यांनी त्यांना प्रामाणिक सहकार्य हे जर केलं आणि चांगली सेवा दिली तर आपल्या शहराचा निश्चित विकास होऊ शकेल. आणि त्या दृष्टीनं आम्ही खूप प्रयत्न करतो, सर्वांनी आपण करावे. आज खरंच शिक्षक आणि पत्रकार या ठिकाणी तुम्ही आयोजन केलेलं आहे. हेच लोक समाजाला पुढं नेणार आहेत, कारण पत्रकार बंधू तर एवढं खूप चांगलं काम करू शकतात, इकडची घटना तिकडं पण करू शकतात. हे आम्ही सत्य डोळ्यानं बघितलेलं आहे. आणि पत्रकारांच्या बाबतीत मी नागपूरला होतो, नागपूरचं पत्रकार मंडळच आमच्या बाजूला होतं आणि मी जवळजवळ 4 ते 5 नवीन पत्रकार लेक्चर होण्यासाठी त्यांना शिक्षण दिलेलं. जे शिक्षण तिथं चालतं तुमचं, त्यात माझी लेक्चर व्हायची प्रत्येक वेळेस. आणि या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करायला आम्हाला बोलवलं, याबद्दल मी आपले धन्यवाद म्हणतो. तो माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माने साहेबांनी पत्रकार आणि पोलीस यांच्या नात्याविषयी खूप सुंदर भाष्य या ठिकाणी केलेलं आहे. आत्ताच दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार संजय जाधव यांचं आगमन झालेलं आहे. मी स्टार न्यूज परिवाराकडून त्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे. यानंतर दैनिक स्वराज्यचे सहसंपादक पुरुषोत्तम कुलकर्णी हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. व्यासपीठ, श्रीयुत मानेसाहेब, माझे सहकारी विक्रम खेलबुडे, लहानपणापासूनचा माझा बालमित्र नंदू, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, स्टार न्यूजतर्फे काही पत्रकारांचा आणि समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आत्ता मी मानेसाहेबांचं भाषण बारकाईनं ऐकत होतो. त्यांच्या तोंडून चुकून एक वाक्य गेलं, पोलीस आम्ही अप्रामाणिक ठरतो. तसं नाही आहे साहेब. माझ्या 30 वर्षाचा अनुभव आहे. मी अनेक वर्ष क्राईम बीट पाहिलं आहे. तर पोलीस अत्यंत प्रामाणिक असतात, पोलीस अधिकारी प्रामाणिक असतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तुम्ही समाजासाठी काम करता, आम्ही पण समाजासाठी काम करता. जेव्हा एखादी घटना आम्हाला कळते त्यावेळेला खात्री करण्यासाठी आम्ही तुम्हाला फोन करत असतो, साहेब अशी अशी घटना घडली, काय झाली. तेव्हा तुम्ही पण अलर्ट होता की पत्रकारांकडून माहिती आली, घटना खरीच असावी, त्याचा तपास तुम्ही सुरू करता. जेव्हा आरोपीला पकडता आणि काही आरोपी फरार असतात त्यावेळेला तुम्ही आम्हाला आवाहन करता की आरोपीची नावं छापू नका, आमच्या तपासाला बाधा येतो. ते पथ्य आम्ही पाळतो. हा पोलीस आणि पत्रकारांचा एक चांगला संबंध आहे. पोलीसही प्रामाणिक आहेत, तुम्ही पण प्रामाणिक आहात. एखादी घटना घडली की जागेवर जाता आणि तुमचा तपास कसा असतो, किती कठोर असतो, रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून तुम्ही तपास करता, आरोपींना पकडण्याचं काम करता, हे आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि सोलापूरचा इतिहास असा आहे साहेब, आम्हा पत्रकारांना आत्तापर्यंत येऊन गेलेले पोलीस अधिकारी कधीही कार्य म्हणले नाहीत आणि आम्ही पण कधी पोलीस अधिकाऱ्यांना हुज्जत घातली नाही. असा हा सोलापूरचा पोलीस आणि पत्रकारांचा संबंध चांगला आहे. हे मुद्दामून सांगितलं मी तुम्हाला. आता 4 व्यक्तींचा सन्मान झाला इथे. मी दीपक शिंत्रेंविषयी मी थोडंसं अधिक बोलेन. हा माणूस मराठीसाठी खूप धडपडत असतो. विजापूरमध्ये काही मराठी भाषिक आहेत. जसं आपल्याकडे कन्नड भाषिक आहेत तसं विजापूरला मराठी भाषिक आहेत. त्यांच्यासाठी हा माणूस अत्यंत धडपडतो की माझी बातमी माझ्या मराठी माणसासाठी आली पाहिजे, सोलापूरनं मला उचलून धरलं पाहिजे, असा त्यांचा नेहमी आग्रह असतो. तिथे मराठी भाषिकांची काय अवस्था आहे तुम्हाला माहीत नाही, त्यांना किती त्रास होतो हे आम्ही पाहिलं आहे.
तर त्यांची नेहमी खंत असते की सोलापूरच्या पत्रकारांनी मला उचलून धरावं. आमच्या मराठी विद्यार्थ्यांची, मराठी बोलणाऱ्यांची इथं अवस्था काय असते हे ते नेहमी सांगत असतात. त्यांचा सन्मान झाला याचाही मला खूप आनंद आहे. आत्ता मॅडम सांगितले की प्रस्ताव नाही, काही नाही, आमची निवड झाली. मॅडम, प्रस्ताव घेऊन पुरस्कार देणाऱ्यांची संख्या सोलापुरात खूप आहे, पण एखाद्या संस्थेकडून ती संस्था स्वतःहून निवड करणं हे तुमचं फार मोठं यश असतं. त्यामुळं अशा संशोधनातून निवड होणं फार महत्त्वाचं आहे. नंदूविषयी थोडंसं बोलतो. त्याची अवस्था काय होते, त्याची परिस्थिती काय होते, तो कुठल्या परिस्थितीतून आला हे आम्ही सांगू नये. त्याच्या आईवडिलांनी काय कष्ट खाल्लं हे आम्ही डोळ्यांनी पाहिलं आहे. आज तो मोठा झाला आहे. काही नाही, वाचन करता करता तो बातम्या लिहित होता. मी जेव्हा संचारमध्ये असताना तो दक्षिण सोलापूरचा प्रतिनिधी होता. काही नाही, येऊन बसायचा, एक कागद घेऊन बातमी लिहित बसायचा. त्यातून त्याच्या हाताला सराव झाला आणि तो आज बातमीदार झाला आहे, एक पत्रकार झाला आहे मोठा. आणि विशेष म्हणजे तो मोठा झाला असला तरी पहिली पायरी तो विसरला नाही. सगळ्यांशी त्याचा संपर्क आहे, सगळ्यांशी गोड बोलतो. गावात गेले की त्याचा फार मोठा सन्मान असतो. हे त्यांनी या पत्रकारितेतून मिळवलं आहे, हे मी आवर्जून सांगतो. आणि पुरस्कारप्राप्त व्यक्तींचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो. दोन्ही माने साहेबांनी इथं येऊन आम्हाला उपकृत केलं, त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुरुषोत्तम कुलकर्णी साहेबांनी अतिशय अभ्यासपूर्ण मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. विविध विषयावरती आणि विविध नात्यांवरती त्यांनी सुंदर भाष्य या ठिकाणी केलेलं आहे. शेवटी पत्रकार काय, पोलीस काय, शिक्षक काय, आपल्याला समाजासाठी काम करायचं आहे. एवढी प्रामाणिक भावना मनात असेल तर निश्चितच समाजामध्ये पूर्वी जे संतांनी काम केलेलं आहे त्याचा थोडासा टक्का तरी आपण काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया आणि समाज सुस्थितीत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करूयात. शेवटी समाजामध्ये भलं बुरं हे घडतच राहणार आहे. एका ठिकाणी रामदास फुटाण्यांनी म्हटलं होतं, हा देश कीर्तनाने सुधारलेला नाही आणि तमाशानं बिघडलेलं नाही, हे दोन्ही मिळूनच चालणार आहेत आणि आपण ही आपल्या परीनं प्रयत्न करत जाणार आहोत. आणि यामध्ये पोलीस, शिक्षक आणि पत्रकार यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. असेच एक पत्रकार आज अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. खरं तर गेल्या 13 वर्षापासून ते श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत आणि 30 वर्षापासून ते पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. केवळ पत्रकारिता एवढंच त्यांनी केलं नाही, तर पत्रकारांनासुद्धा काही अडचणी असतात, काही समस्या असतात, त्याच्या मुळापर्यंत जाऊन ते सोडवण्याचं काम ते कसोशीने या ठिकाणी करतायत. म्हणूनच आज महाराष्ट्र राज्यात सोलापुरात एक पत्रकारांसाठी गृहनिर्माण प्रकल्प साकारतो आहे आणि त्याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते विक्रम खिलबुडे यांच्याशिवाय दुसरं नाव येऊ शकत नाही. असे कोणीही अडचणीत असू दे, केवळ पत्रकार नाही, समाजामध्ये कोणीही अडचणीत असू दे, त्यांच्याकडे गेलं तर ते खूप अगदी आदराने त्याचा विचारपूस करतात आणि त्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. असे पत्रकार आपल्याला आज अध्यक्ष म्हणून लाभले. मी त्यांना विनंती करतो त्यांनी अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माननीय श्री विक्रम खिलबुडे साहेब. दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्टार न्यूजचे सर्वेसर्वा नंदकुमार वारे यांनी समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 4 जणांचा पुरस्कार देऊन या ठिकाणी आज सन्मान केला. ज्यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा झाला ते निवृत्त पोलीस अधिकारी राजनजी मानेसाहेब, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद मानेसाहेब, ज्यांच्यामुळे आम्ही बातमी लिहायला शिकलो किंवा पत्रकारितेत आलो किंवा ज्यांचं बोट धरून पत्रकारिता केली ते आमचे गुरेवर्य दैनिक स्वराज्याचे सहसंपादक पुरुषोत्तम नाना कुलकर्णी,
या स्टार न्यूजचे सर्वेसर्वा नंदकुमार वारे, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले दैनिक दिव्य मराठीचे आमचे सहकारी संजय जाधव, आमचे संचारचे सहकारी अनिल कदम, दैनिक पुढारीचे उपसंपादक संगमेशजी जेवरे आणि स्टार न्यूज परिवारातील सर्व सदस्य, आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे आमचे विजयपूरचे सहकारी दीपक शिंत्रे साहेब, माझे दुसरे सहकारी जे की बोरामणीचे आहेत, ग्रामीण भागातून शहरात येऊन सातत्याने जवळपास 15 वर्ष झालं ते अतिशय चांगल्याप्रमाणे पत्रकारिता करतात, ते आमचे सहकारी संतोषजी आचलारे, या ठिकाणी कर्देहाळी जिल्हा परिषद शाळेत काम करणाऱ्या आमच्या पाटीलताई, सिद्धेश्वर कारखान्यातून सेवानिवृत्त झालेले आमचे नरसगोंडे काका व बंधू आणि भगिनींनो, सध्या वृत्तपत्राबरोबरच सोशल मीडियाचा मोठा बोलबाला आहे. यामध्ये काही यूट्यूब चॅनल असतील, काही पोर्टल असतील, कशा पद्धतीने समाजात काम करतात हे या ठिकाणी असलेल्या मानेसाहेबांना माहिती आहे. परंतु गेली 5 वर्षापासून सातत्याने एक सकारात्मक पत्रकारिता, समाजातील काही अडचणी असतील, काही प्रसंग असतील, ते व्यवस्थितपणे मांडून त्याची सोडवणूक करण्याचे काम स्टार परिवाराच्या माध्यमातून, स्टार चॅनलच्या माध्यमातून नंदकुमार वारे करत आहेत. गेल्या 5 वर्षापासून सातत्याने हा कार्यक्रम ते दरवर्षी आयोजित करतात. पहिल्या कार्यक्रमापासून आज ह्या कार्यक्रमापर्यंत मी या प्रत्येक कार्यक्रमाला येत असतो, कारण ते चांगलं काम करतात. संचारमध्ये ते माझ्यासोबत काम करत होते. यापुढील काळातही त्यांनी असेच विविध उपक्रम राबवून आपलं हे जे काम सुरू आहे ते अखंडपणे सुरू ठेवावं, या निमित्ताने एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि मला बोलवलं त्याबद्दल मी परत एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमातील शेवटचा जो भाग आहे आभार प्रदर्शनाचा, मी स्टार न्यूजचे प्रतिनिधी शिवानंद बोदले सर यांना विनंती करतो, त्यांनी आभार प्रदर्शनाचं काम या ठिकाणी करावं. फुलांनी फुलांचे मन आज पहा जपले, अशा या मंगल प्रसंगी आभार मानते आपले, आभार मानतो आपले. प्रथम सर्वांना माझा नमस्कार. पहा, एखादे वाक्य लिहिताना जर पूर्णविराम दिला नाही तर तो वाक्य पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाचा पूर्णविराम म्हणजे त्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन. आज आपण सर्वजण या स्टार न्यूज सोलापूर परिवाराचं मान जपण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात. त्याचबरोबर मी सर्वप्रथम आभार मानतो श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, आमचे लाडके आदरणीय विक्रम खिलवडे साहेब यांचं स्टार न्यूज परिवाराकडून अगदी मनापासून आभार. त्याचबरोबर आज या ठिकाणी वेळात वेळ काढून सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय राजन माने साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आम्हा सगळ्यांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आपलं देखील स्टार न्यूज परिवाराकडून मनापासून हार्दिक आभार. त्याचबरोबर आज उपस्थित असलेले सन्माननीय सोलापूर शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय अरविंद माने साहेबांचा स्टार न्यूज परिवाराकडून आभार. तसेच दैनिक स्वराज्याचे उपसंपादक माननीय पुरुषोत्तम कुलकर्णी साहेब यांनी देखील अतिशय मोलाचं मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना केलं आणि खरोखरच अगदी सर्व व्यासपीठाबरोबरच आमचे स्टार न्यूजचे संपादक वारे साहेबांविषयी देखील त्यांनी माहिती दिली. त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक आभार. आणि या ठिकाणी उपस्थित राहिलेले आमच्या मान ठेवण्यासाठी आजचे सत्कारमूर्ती सर्व आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे आप्तेष्ट, त्यांचे मित्रवर्ग आणि कळत न कळत आम्हा या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी जे पडद्यामागून अनेकांनी भूमिका पार पाडली, त्या सर्वांचं मी स्टार न्यूज परिवाराकडून अगदी मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने या ठिकाणी संपला असं जाहीर करतो.
आसिफ एस